अगं करायचं खायच नाही मग जायचं करायचं आणि मग जायचं. हॅलो नमस्कार रामराम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर बघा सकाळ सकाळी सूर्य उगवलाय. मावळला बी तिथंच होता. इकडं मावळला होता पण आम्ही त्या तिकडं होतो म्हणून तो तिथंच दिसत होता. बघा किती वारे. आणि निकल्याबाईंनी दाखवलाय मला सकाळ सकाळी. आणि हा दाद्या पारुशीचा आलाय. आंघोळ नाही करायला, आम्ही तरी आंघोळ केली. लपत आहे तिथं आता. इकडे काहीतरी कार्यक्रम चालू आहे त्यामुळे एवढा आवाज येतो. आम्ही चाललो मंदिरात आत. इकडे काम चालू आहे. मस्त इथं बाजू बिजू दिल्यात. आग्नेय, दक्षिण, उत्तर, प्रवेशद्वार सगळं लिहिलेलं इथं. सगळे चाललेत आणि ते मंदिराचं नवीन काम आज रांगोळी वगैरे काढली. आज काय रांगोळी ओरिजिनल वाटत आहे डायरेक्ट. चला हा हे इथं खाली बाहेर गेलं ऐकू ना. पहिले वरचे पडायचं होतं पाय. काम चालू आहे. उत्तर प्रवेशद्वार आणि इकडे दक्षिण आहे. इकडे काम चालू आहे. मंदिर आहे समाधी घेतली. दगडाचं आहे खरं. हे दगडाचं आहे का? हे बी दगडाचं आहे. येस. पुढचा ब्लॉक म्हणा आम्ही मंदिराचं काम पूर्ण झालं का मग दाखवतो. हा हे बी त्याला हे करून घेतलं ते तोडलेलं त्याचं. बघा असं होणार आहे. ते त्याचं फक्त फोटो दिसतंय कारण त्याचं आता सध्या काम चालू आहे. किती भारी दिसत. म्हणजे कोणत्या बाजूने कसं इंजिन हा ते दिसतंय. हा मामा माहिती सांगत आहे रेडा समाधीबद्दल. रेडा म्हणजे मुंगी पैठणला हे गेले ना शुद्धीकरणाला. शुद्धीकरणाला गेले त्याच्यानंतर तिकडनं मग रेड्यामुखी वेद बोलवले. म्हणजे बोलायला लावले वेद. म्हणजे त्याला ज्ञानेश्वर महाराजांना छेडलं ते लोक रेडा
तर तू रेड्याच्या मुखातून वेद बोल. हा, तो बोला त्याची माझी प्रश्न झाल्याशिवाय तो बोलू शकत नाही. हा, आणि मग तिथून निघाले ज्ञानेश्वर महाराज निघाले, रेडा निघाला. हा. नंतर मग तिथं असं झालं तर रेड्याला तिथून आळंदीला जात होतं कोणाला, ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराजांना. त्याच्यानंतर रेड्याला समाधी घ्यायची होती, मग रेडा त्याच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी आले. मग ते आळ्यामध्ये आल्याच्या नंतर तिथं त्यांनी समाधी घेतली आणि तिथून पुढे मग ज्ञानेश्वर महाराज आळंदीला गेले. आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली तिथं. पण रेड्याला असं वाटलं की महाराज चालले म्हणजे हे आता माझ्या हाती लागणार, मग तो पायी इथं आळ्यामध्ये आला आणि मग तिथं समाधी घेतली. तिथं आळंदीमध्ये त्यांच्या आईवडिलांनी, ज्ञानेश्वर महाराजच्या आईवडिलांनी हे केलं, आत्महत्या केल्या. त्याच्यानंतर त्यांना इथले हे ब्राह्मण लोक घेत नव्हते ना. त्यांना सांगितलं तर तुम्ही शुद्धीकरण करून घ्या. पण शेवटी यांनी काही केलं, तिथे गेले. कुठं मुंगी पैठणला शुद्धीकरण करण्यासाठी गेले. तर ते यांना तिथं 14 भावांना वेळच काढलं ह्या लोकांनी. तुम्ही शुद्धीकरण करताय, पण मग तू काय कशी असेल मग बोलले ह्या रेडीच्या मुखातून वेद बोलून दाखव. मग ज्ञानेश्वर महाराज काय बोलले, रेडीच्या मुखातून वेद बोलून त्याच्या माझा फक्त प्रश्न होता, म्हणजे हात लागू द्या. लगेच रेड्याने वेद बोलायला सुरुवात केली. तेव्हा ते लोकांनी तिथे ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं, पाया पडले. त्याच्यानंतर मग रेड्याला वाटलं आता इथे माझा हे होईल, म्हणजे सगळं माझं भविष्य उजाडेल. मग तिथून रेड्याने ज्ञानेश्वर महाराज निघाले आळंदीला झालं. मग ते ह्या रस्त्याने आले, आला फाट्यावर निघालं. त्याच्यानंतर मग ते तर आता आम्ही सगळे आलो परिवारला. मग ते मावशी निवांत बसल्यात, डोनला वैतागावलं होतं काय. आणि उमेश भाऊ ऑर्डर देणार आहे. उमेश भाऊकडून स्पॉन्सर आहे. मी नाही स्पॉन्सर म्हणल्यावर नाही. मिसळ आली, यांचा रसा वडा राहिला, ते कढी वडा राहिलाय. तर या खायला तुम्ही सगळे बघा कसे खातात. हा बघा बिझी माणूस बघा. या खायला तुम्ही. आता आम्ही चाललोय फोटोशूट करायला. बाकर पण हातात आहे. हा जाणार सगळे मुंबईला. डॉन बाय बाय. हा आणि निकल्या बाहेर मी चालले घरी आता. चलो चल. मला मेंढ्या आडव्या गेल्या ते बघा किती लाईन चालत नसतं त्यांची. तर चलो आता कांदे काढायला. घरी आलं नाही तर लगेच काम लावले ना. आमची चिंगी बघा आमच्या मागच आले. तर चला आज फुल पॅकिंग करून कांदा काढायला चाललोय. या इथं जराशी झलक मारली होती. एक निम्म वावर झालं का ते, एक कोपरा झालाय फक्त. बघा ती मागच झाली. हे 2 वाफा काढला, घरी गेलो. आता जेवलं बिवलं. आता चाललो आम्ही दुसऱ्या वावराकडं. हे पडले असं नाही बघ. हे बी आली चिंगी. चल कांदा काढून ठेवलं तिथं. पाऊस आलाय. फुकट टिकू पण कांदाच पिकू. कांद्याला बाजार नाही तरी बी बघा किती तो 8 तास कांदे लावायचा. कशी आमची मोठी आहे. लिंबुनीचं झाड कुठे मोठे आहे. कसा बोला तुला अकाल आहे का? हे कांदा काय घेऊन आले? काय नाही होत. बोला तुम्ही बोला. काय म्हणून तुमचा भाव
असं नाही का म्हणा लय दिवसातून आले का मला भेटाया असे आधी म्हणून आधी आणि काय म्हणाल अजून आधीच नाही म्हणत काय नको असं अगं करायचं खायात नाही मग जायचं करायचं आणि मग जायचं अशी करायचं. एक वाफा राहिलाय एवढं काढलं जड जाऊ राहिलं तुटायला जड जातात का ग बऱ्यापाशी जड जातात. नानीचा पोशाख कसा आहे तशी टोपी घ्यावा काय ना मला आता दादानी तवाच आणायचं तिघांना तीनच. प्रत्येकाची सुट्टी झालेली आहे नानी एकटीच आता जरा वेळ काढणारच कारण दादा गेला डोंगराला गुरं आणायला. तर आता मी पाणी पिऊन इथं वरती एक गाय बांधलेली आहे आता तिला घेऊन जाते मी घरी. पाणी प्यावं पहिल्यांदी या पाणी प्यायला तुम्ही पण नका येऊ तुम्ही. मला आमच्या इकडचं पाणी नाही आवडायचं. कारण तुम्ही फिल्टरचं पाणी पित असाल पण आम्ही विहिरीचं पाणी पितो. चप्पल शोधायला गेल कुठं काढून ठेवले काय माहिती. एवढे काढून झालेत म्हणजे 2 पाडगे झालेत. हे इथवर 2 पाडग्यात आणि पुढं 2 पाडग्यात. ह्या वावराचा खुरपणीचा ब्लॉग मी अपलोड केलेला आहे. तर चला जाऊयात खरी. मोठ्याची सुट्टी झाली 5 वाजता कारण मोठे म्हातारी झाली म्हणजे जरा नाही का मग मोठ्याला चालता येत नाही. मग मोठ्याला लवकरच म्हटलं जा घरी नाही का. तर आता प्रत्येकाची सुट्टी वेगळ्या टप्प्याने झाली. दादा गेलं तर आता गुरं आणायला मी आता जाते गाय घेऊन. नानी गेली तेव्हा दादा गुरं घेऊन येतात तेव्हा नानी उपटेल जेवढं होईल तेवढं मग उद्या उपटेंगे. हात देखो इकडचं बघा कसं झालंय हात बघण्यासारखं नाही राहिला. खरं सांगायचं ना हे सगळ्यात लेट कांदे लावलं ते वावरात वेगवेगळा फरक असला का ते लवकर कांदे होतात. तर सगळ्यात आधी लावलेलं ते उपटीत होतं पण ते वावर वल्लं होतं मग म्हटलं जाऊ दे इकडं जाऊ इकडं. शपथ मोर बघा तिथं कांद्यात आणि तिथं मोर आहे. चला जाऊयात पुढं जरा. हा छो 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 चालय वरती ते बघा बघा कसे पळत गेले दोन्हीच्या दोन्ही. चला जाऊयात गाय घेऊन आपली. आणि हेच 2 नंबरला लावलेलं वावर आहे म्हणजे घरापासली लावलेल्या वावरात आणि ह्या वावरात निम्म लावलं होतं निम्म नंतर लावलं होतं. तर हे यायच्या आधी सगळ्यात लास्टला लावलेले आलेत हॉटेल लॉजिक. तर चला यायचं वर आपली गाई घेऊन जाऊ. आणि दादा त्या तिकडं चाललेत त्या तिथं आणि गुरं हे येतात. त्या लावली होती म्हणजे रानात. तर आम्ही काम करत होतो आणि आमचं लक्ष टोटली तिकडं होतं म्हणून लावली होती. तर आम्ही गुरं लावती नाही रानात. आणि हिला बांधूनच असते आता. चला हिला जाऊ घेऊन घरी.